श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 8 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये हा जो पितृपक्षातील पंधरवडा आहे तर हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या 15 दिवसामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांचे जे पूजा, उपासना, सेवा, दर्पण, पिंडदान, श्राद्ध करणारे जे आपले नातेवाईक आहेत तर त्यांना ते भरभरून आशीर्वाद हे देत असतात. तर पहा, दरवर्षी जो हा पितृपक्ष आहे तर तो भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या पासून सुरू होत असतो आणि अमावस्या, सर्व पितृ अमावस्येला तो समाप्त होत असतो. हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे, या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी, त्यांना शांती, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रत्येक पूर्वजांचे जे नातेवाईक आहेत तर ते वेगवेगळ्या तिथींना त्यांचे श्राद्ध, दर्पण आणि पित्र हे घालत असतात. पितृपक्षामध्ये कोणतंही शुभकार्य केले जात नाही किंवा कोणतेही नवे काम सुरू केले जात नाही किंवा कोणतेही नवीन घर घेणं किंवा गाडी घेणं किंवा कोणतेही नवीन वस्त्र किंवा कोणत्याही वस्तूंची खरेदी करणं हे शुभ मानलं जात नाही. कारण वर्षातील हे 15 दिवस फक्त पितरांसाठी समर्पित असतात. तर हे पूर्वज जे आहेत तर ते या पृथ्वी तलावरती जे पूर्वज आहेत तर ते आपल्या नातेवाईकांकडे येत असतात. तर हा पितृपक्ष जो आहे तर तो धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या वेळेमध्ये त्यांच्यासाठी अनेक दानधर्म देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आपल्याला गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ह्या पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला या गाईला अशी ही एक वस्तू खाऊ जर आपण घातली तर आपल्या सर्व अडचणी ह्या दूर होतील. आपल्या 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे, त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कोणते नियम धर्म पाळले पाहिजे यासारख्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका, जेणेकरून तुमचे पितरांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील. तर पहा, आपल्याला हा जो पितृपक्ष आहे 15 दिवसाचा, यामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो फक्त एकदाच करायचा आहे. एकदाच आपल्याला वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे. ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा बी वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त तुम्हाला एकदाच गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. फक्त एकदाच तुम्ही जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील कितीही कठीणातील कठीण पितृदोष असू द्या तो नक्कीच दूर होऊन जाईल. कठीणातील कठीण प्रखर पितृदोष हा दूर होतो. तर पहा, पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी आपण आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे यासाठी आपण प्रार्थना करत असतो. आणि पित्र हे गाई, कुत्रा, त्याचबरोबर कावळा यांच्या रूपामध्ये येत असतात. आणि जर आपण या पितृपक्षामध्ये गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो. त्याचबरोबर बघा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि या 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. तर पहा, आपण जर गाईला ही एक वस्तू खाऊ घातली पितृपक्षामध्ये तर आपल्या पितरांना देवांची कृपा प्राप्त होते. आणि आपण जेव्हा ह्या वस्तू खाऊ घालतो गाईला, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि ज्यावेळेस आपण अशा ह्या वस्तू गाईला खाऊ घालतो आणि 33 कोटी देवी देवतांची कृपा ही आपल्या पितरांना प्राप्त होत असते आणि त्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात. तर पहा, असं म्हटलं जातं की आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल, आपले पित्र आपल्यावरती नाराज असतील तर आपल्या घरामध्ये कधीच प्रगती होत नाही. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडतात. घराची प्रगती ही कुठेतरी थांबली जाते. मुलांची प्रगती होत नाही. मुलं आपली लग्नाच्या वयाची असतात, त्यांची लग्नसुद्धा जमत नाही. इतका हा प्रखर पितृदोषाचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. त्याचबरोबर आपण जे काही काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला नेहमी अडीअडचणी येतात.
अपयश येते, आपलं कोणतंच महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही किंवा आपली कोणतीही इच्छा आपण कितीही प्रयत्न केले, कितीही मेहनत केली तरी पूर्ण होत नाही. अशा वेळेस आपल्याला पितरांचा जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी अशा काही ज्या उपाय आहेत तर ते आवश्यक करायचे असतात. आता हा पितृपक्ष जो चालू आहे तर यामध्ये आपण नक्की सर्वांनी आपल्या पितरांसाठी जे होईल ते उपाय करायचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण देवी देवतांची पूजा करतो, उपाय करतो, परंतु आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर देवी देवतांची कितीही सेवा करा तरीसुद्धा आपला पितृदोष हा कमी होत नाही किंवा आपल्या घरातल्या समस्या ह्या दूर होत नाही. पितृ प्रसन्न झाले तर देवी देवता देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये एकदा नक्की करायचा आहे. ज्यांना पितृदोष लागलेला आहे त्यांनी सुद्धा करायचा आहे, ज्यांना नाही लागला त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. आता पहा, ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता पहा, देव पूजा करून झाल्यानंतर धूप अगरबत्ती लावून वातावरण तुम्हाला एकदम सकारात्मक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गव्हाचं पीठ मळायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आता बघा, तुम्ही ही कणिक मळत असताना तुम्हाला त्या कणकेमध्ये थोडंसं गाईचं शुद्ध तूप जे आहे ते घालायचं आहे आणि हळद जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला त्यामध्ये चिमूटभर घालायची आहे आणि तुम्हाला ती कणिक मळून त्याची एक चपाती तुम्हाला बनवायची आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एक चपाती घ्यायची आहे. ती चपाती केलेली तुम्हाला एका प्लेटमध्ये काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गाईचं गावरान तूप टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध बनवायचा आहे. त्यानंतर तो गंध बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या चपातीवरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढताना शास्त्रशुद्ध पद्धतीने काढायचं आहे. आपल्याला मध्ये क्रॉस अजिबात करायचा नाही. तुम्हाला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वास्तिक काढता येत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा स्वास्तिक काढू शकता. त्या स्वास्तिकमध्ये 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा देखील तुम्हाला द्यायच्या आहेत. तर पहा, त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर त्या तांदळाची खीर करून देखील तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर त्या तांदळावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू, ही एक चपाती आणि त्याचबरोबर आपण पाणी घेतलेलं आहे ते घेऊन तुमच्या आसपास कुठे गाई असेल तिथे तुम्हाला जायचं आहे किंवा गोशाळेमध्ये तुम्ही गेला तरी चालेल. ती गाईपाशी गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला गाईच्या दोन्ही पायांवरती पुढच्या पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गाईच्या डोक्याला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये ही चपाती घ्यायची आहे आणि ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. तर पहा, गाईला तुम्हाला स्वतःच्या हाताने ती चपाती खाऊ घालायची आहे, गाईपुढे फेकायची नाही. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवाय नमः असं म्हणत ती चपाती खाऊ घालायची आहे आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. आणि तिथे उभा राहूनच तुम्हाला हा दोन्ही हात जोडून पितरांची माफी मागायची आहे की आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की क्षमा करावी. त्याचबरोबर आम्ही जे काही कमवलं आहे, जे काही प्रगती करत आहोत ते तुमच्यामुळेच करत आहोत आणि आमच्या प्रगती अशीच कृपा तुमची आमच्यावरती राहावी. तुमचे जे काही आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी. आमच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत त्या निघून जाऊ द्या. आमच्या मुलांना कृपा आशीर्वाद लाभू द्या. तुमची कृपा आमच्यावरती कायम राहू द्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती चपाती गाईला खाऊ घालायची आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आसपास गोशाळा असेल तर तिथे त्या गायांना चारा द्यायचा आहे किंवा तुमच्या आसपास एखादी गाई असेल तिला पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर चपाती खाऊ घालायची आहे किंवा हिरवा चारा खाऊ घालू शकलात तर हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आता तुम्ही या पितृपक्षामध्ये काही तुम्हाला करणं शक्य नसेल तरीसुद्धा चालेल, परंतु गोसेवा अवश्य करायची आहे, कारण गोसेवेने प्रखर पितृदोष हा दूर होतो. त्यामुळे असा हा छोटासा उपाय देखील तुम्ही नक्की करा. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.